गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं माझ्या सौज किचन या चॅनलमध्ये. तर सुरुवात करूया आपण रेसिपीला. इथे मी 1/4 कप हे तांदूळ घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहे. तांदूळ अर्धा तास भिजलेले आहे. त्यातलं पाणी काढून मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. तर जाडसर असे वाटायचे आहे, जास्त बारीक पावडर करायची नाही आहे. एका तांदळाचे 2 ते 3 तुकडे होतील अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला कढईमध्ये दूध घ्यायचे आहे. तर मी इथे 1 लिटर दूध वापरलेलं आहे. मी हे गाईचं दूध घेतलेलं आहे, तर तुम्ही याच्याऐवजी म्हशीचं दूध देखील वापरू शकता. इथे मी एका वाटीत 7 ते 8 काजू घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते आता भिजत ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी इथे हे उकळलेलं दूध 2 वाट्यांमध्ये काढून घेणार आहेत. तर ते कशासाठी काढलं हे आपण नंतर बघूया. आणि आता आपल्याला लगेच याच्यामध्ये तांदूळ वाटलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि सतत असं चमच्याने फिरवत राहायचं आहे, म्हणजे तांदूळ हे तळाला चिटकणार नाही. तांदूळ हे आपण अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे ते आता पटकन शिजतील, त्याला जास्त वेळ हा लागणार नाही आहे. तर इथे आपण बघू शकता 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि तांदूळ आता शिजून वर आलेले आहे आणि मी हे मंद आचेवर शिजवलेले आहे. अजून 3 ते 4 मिनटांनी आपण बघूया. दूध हे छान आटल्या गेलेलं आहे आणि आता हे तांदूळही बऱ्यापैकी शिजलेले आहे. आता आपण चेक करूया तांदूळ शिजले की नाही. तर तुम्ही बघू शकता खूपच पटकन असं मऊ झालेलं आहे तांदूळ. आता आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकणार आहे. जे काजू आपण भिजत ठेवलेले होते 10 मिनटांपूर्वी, त्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवली आणि ती टाकलेली आहे. तर आता आपल्याला हे 2-3 मिनटांसाठी उकळून द्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये एका वाटीत जे आपण दूध घेतलं होतं त्याच्यामध्ये मी केसर टाकून ठेवलेलं होतं. तर आता आपण ते केसरवालं दूध घालून घेऊया आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकून ठेवलेली होती दुधामध्ये. ते व्यवस्थित मिक्स करून मी इथे मिल्क पावडर टाकलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही मावासुद्धा टाकू शकता. 2 चमचे मावा हा व्यवस्थित असा बारीक करून टाकायचा. तर आता 2 मिनटं झालेली आहेत. आता याच्यामध्ये मी इथे 1/4 कप साखर टाकून घेणार आहे. तर साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही गोड हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि नंतर मी याच्यामध्ये 3 वेलच्या कुटून घेतलेल्या आहे. तर 3 वेलच्यांची पूड ही टाकलेली आहे. आता तेही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी काजू, बदाम, पिस्ता हे थोडे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण तेही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर मस्त अशी आपली तांदळाची खीर घट्ट अशी झालेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूपच छान झालेली आहे. झटपट आणि बनवायलाही खूप सोपी आणि खूपच कमी वेळेमध्ये झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. खीर थंड झाल्यानंतर देखील पुन्हा घट्ट होईल. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.